नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये छान अशा ताज्या पालेभाज्या आपल्याला मिळत असतात। तर आज आपण अशाच एका पालेभाजीचा वापर करून आपण ही वडी बनवणार आहोत। तर ही आहे मेथी वडी। तुम्ही इथे पाहू शकता, दिसायलाच इतकी अप्रतिम दिसते, चवीला तर खूपच छान लागते आणि करायलाही अगदी सोपी आहे। अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे, छान खुसखुशीत बनली जाते। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 1 वाटी बारीक कट केलेली मेथी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे। आता इथे मी 1 लहान वाटी बेसन घेतलेला आहे, त्याच वाटीने पाव वाटी घेतलेले आहे तांदळाचं पीठ, 1 चमचा घेतलेला आहे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, त्यानंतर 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड घालूया, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा जिरे। तुमच्याकडे जर जिरेपूड असेल तर ती वापरली तरी चालेल। आता सुरुवातीला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं पाणी घालत आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टसरही करायचं नाही, थोडंसं सैलसर असं हे भिजवून घ्यायचं आहे। आता वडी बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये मी एका बाजूला असे तेल लावून घेतलेलं आहे, कारण इथे मी थोडंच बनवणार आहे। तुमच्याकडे जर जास्त बॅटर नसेल तर तुम्ही संपूर्ण प्लेटभर तेल लावून व्यवस्थित अशी ही वडी थापून घ्यायची आहे। आता बनवलेलं बॅटर व्यवस्थित असं प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान अशी ही वडी आपली सेट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित अशी वडी मी इथे सेट करून घेतलेली आहे। आता याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले होते, त्याच्यातील अर्धा चमचा अगोदर घातले आणि अर्धा चमचा मी इथे वरून असे घालून घेतलेले आहेत। आता आपण वडी वाफवून घेणार आहोत, त्याच्यासाठी एका कढईमध्ये अर्धा तांब्या पाणी छान गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी आपण वडीची प्लेट आहे ती ठेवून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती ठेवायचं आहे, त्यानंतर गॅस मध्यम करून आपल्याला 10 मिनिटं ही वडी वाफवून घ्यायची आहे। म्हणजे टोटल मी इथे 15 मिनिटं वडी छान अशी वाफवून घेतलेली आहे आणि ते आता वाफवून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, सुरी अशी मध्ये खोवून बघितली तर त्याला अजिबात काही चिकटलं नाही। तर आता ही काढून आपण संपूर्णपणे गार करून घेऊया। गार झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला जितक्या लहान मोठ्या साईजमध्ये वड्या पाडायच्या असतील तर त्या पद्धतीने इथे आपल्याला वडी ही पाडून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी या पद्धतीने मी इथे संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण या संपूर्ण वड्या अगदी छान हलक्या हाताने काढून घेऊया आणि नंतर आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे। तर संपूर्ण वड्या व्यवस्थित अशा काढून तयार झालेत। आता फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण वड्या घालून द्यायच्या आहेत। पॅनमध्ये वड्या घातल्यानंतर गॅस मंद ठेवून आपल्याला छान अशा ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ह्या तेलामध्ये तळूही शकता, पण आमच्या घरामध्ये फ्राय केलेल्याच वड्या खूप आवडतात, त्याच्यामुळे मी थोड्याशा तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते। एका बाजूने छान हलक्याशा तांबूस रंगावरती फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्या परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने ही छान अशा खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान अशा खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशा लागतात। ते इथे तुम्ही पाहू शकता, सर्व ज्या वड्या आहेत त्या परतून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूने ही छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित अशा परतून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता, आपल्या छान अशा इथे कमी तेलामध्ये फ्राय केलेल्या ह्या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान रेसिपी अशा पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि तुम्हीही अशा वड्या घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे तुम्ही पाहू शकता, हलक्याशा लेयर्स या वडीला सुटलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत बनल्या गेल्यात। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत, बाय बाय।